नमस्कार. इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये आपलं रोजचं काम हे धातूंसोबतच असतं, बरोबर? पण विचार करा, जर या धातूंना आपण गंजण्यापासून वाचवलं नाही तर ते खराब होऊ शकतात. म्हणूनच आज आपण धातूंना सुरक्षित ठेवण्याच्या दोन एकदम जबरदस्त पद्धतींबद्दल शिकणार आहोत: इलेक्ट्रोप्लेटिंग आणि कॅथोडिक प्रोटेक्शन. चला तर मग सुरू करूया. अरे वाह! हे तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं चित्र आहे नाही का? बघा, एका बाजूला आहे गंजून पार खराब झालेलं पानं जे कधीही तुटू शकतं, आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन एकदम चकचकीत पानं. हा जो गंज आहे ना, तो आपल्या उपकरणांना आतल्यात पोखरून काढतो, त्यांची ताकद कमी करतो, त्यांचं आयुष्य कमी करतो. पण घाबरू नका, यावर जबरदस्त उपाय आहेत. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी धातूंना संरक्षणाची गरज का आहे हे समजून घेऊ. मग इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय ते बघू. त्यानंतर कॅथोडिक प्रोटेक्शन कसं काम करतं ते शिकू. आणि शेवटी या दोन्हींमध्ये काय फरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेचे नियम काय आहेत ते पाहू. चला तर आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. धातूंचं संरक्षण का आवश्यक आहे? कोणतीही लढाई जिंकायची असेल तर आधी शत्रूला ओळखणं गरजेचं असतं. आपल्या शत्रू आहे गंज. आधी त्यालाच नीट समजून घेऊया. तर प्रश्न हा आहे की धातूंना वाचवायची गरजच का पडते? ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. जेव्हा लोखंडासारखे धातू आपल्या वातावरणातल्या हवा आणि पाण्याच्या संपर्कात येतात ना, तेव्हा ऑक्सिजन त्यांच्यावर अक्षरशः हल्ला करतो आणि याच रासायनिक क्रियेमुळे तयार होतो गंज, जो धातूला कमकुवत बनवतो, त्याची ताकद हिसकावून घेतो. आता येऊया आपल्या पहिल्या उपायाकडे, इलेक्ट्रोप्लेटिंग. याला आपण एक चमकदार ढाल म्हणू शकतो. ही एक इतकी कॉमन आणि प्रभावी पद्धत आहे की कामाच्या ठिकाणी आपल्याला ती अनेकदा बघायला मिळेल. मग हे इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही विजेचा वापर करून एका धातूवर दुसऱ्या धातूचं एक पातळसा थर चढवण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. याचे फायदे दोन आहेत. एक, वस्तू दिसायला एकदम भारी आणि आकर्षक दिसते, आणि दुसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ती वस्तू गंजण्यापासून वाचते. बरं, ही प्रक्रिया नक्की काम कशी करते? चला या चित्रातून समजून घेऊ. इथे बघा, आपल्याकडे एक डीसी पॉवर सप्लाय आहे. आता ज्या धातूचा थर द्यायचा आहे, समजा निकेल, त्याला आपण जोडतो पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस टोकाला. याला म्हणतात ॲनोड. आणि ज्या वस्तूवर थर चढवायचा आहे म्हणजे आपलं पानं, त्याला जोडतो निगेटिव्ह म्हणजेच मायनस टोकाला. याला म्हणतात कॅथोड. हे दोन्ही बुडवलेले असतात एका रासायनिक द्रावणात, ज्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. आता गंमत बघा, जेव्हा आपण वीज चालू करतो तेव्हा ॲनोडमधले निकेलचे कण सुटे होतात, द्रावणात येतात आणि निगेटिव्ह चार्ज असलेल्या आपल्या पानांकडे खेचले जातात आणि त्यावर जाऊन मस्तपैकी चिकटतात. झाला की एक समान थर तयार. मग एका खऱ्या सेटअपमध्ये आपल्याला काय काय लागतं? तर सगळ्यात आधी एक ॲसिड प्रूफ टाकी लागेल, ज्यात आपण ते केमिकल ठेवणार. मग लागेल एक डीसी पॉवर सप्लाय, जो वीज पुरवेल. जोडणीसाठी चांगल्या कंडक्टिंग वायर्स. आणि हो, ज्या धातूचा थर चढवायचा आहे तो धातू, जो आपला ॲनोड म्हणून काम करेल. ही पूर्ण प्रक्रिया फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये होते. पहिली पायरी, रासायनिक स्वच्छता. यात वस्तूवरची सगळी घाण, तेलकटपणा आणि जुना गंज काढून टाकला जातो. दुसरी पायरी, त्या स्वच्छ वस्तूला कॅथोड म्हणून जोडायचं. तिसऱ्या पायरीत डीसी सप्लाय चालू करून करंट व्यवस्थित सेट करायचा. आणि चौथी, शेवटची पायरी म्हणजे प्लेटिंग, ज्यात ॲनोड विरघळतो आणि कॅथोडवर एकसारखा थर जमा होतो. खरं तर इलेक्ट्रोप्लेटिंग आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. गाड्यांचे ते चमकदार क्रोम केलेले पार्ट्स, दागिन्यांवरचा सोन्याचा मुलामा, आपली अवजारं गंजू नयेत म्हणून केलेलं निकेल प्लेटिंग आणि पाईप्सवरचं ते गॅल्वनायझिंगचं कोटिंग, ही सगळी इलेक्ट्रोप्लेटिंगचीच उत्तम उदाहरणं आहेत. चला, आता आपण दुसऱ्या उपायाकडे वळूया, कॅथोडिक प्रोटेक्शन. याला म्हणूया एक मूक संरक्षक. जिथे इलेक्ट्रोप्लेटिंग करणं शक्यच नाही, म्हणजे मोठ्या अवाढव्य गोष्टींसाठी, तिथे ही पद्धत वापरली जाते. कॅथोडिक प्रोटेक्शन म्हणजे काय? ही एक खूप हुशार पद्धत आहे. यात काय करतात, ज्या धातूला आपल्याला वाचवायचं आहे त्यालाच मुद्दाम कॅथोड बनवतात. आठवतंय? कॅथोडवर गंज लागत नाही, उलट त्यावर थर जमा होतो. आता साधा विचार करा, जमिनीखालून जाणारी किलोमीटर किलोमीटर लांब पाईपलाईन, तिला आपण उचलून कुठल्या टाकीत नाही ना टाकू शकत, बरोबर? तिथेच ही पद्धत कामाला येते. आता या कॅथोडिक संरक्षणाचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे सॅक्रिफिशियल ॲनोड पद्धत. यात काय होतं, जी वस्तू वाचवायची आहे तिच्यापेक्षा जास्त क्रियाशील धातू, जसं की झिंक, तिच्याजवळ जोडतात. मग तो झिंक स्वतः गंजतो, म्हणजे स्वतःचं बलिदान देतो आणि आपल्या मुख्य धातूला वाचवतो. आणि दुसरी पद्धत आहे इम्प्रेस्ड करंट पद्धत. यात बाहेरून डीसी पॉवर सप्लाय वापरून करंट दिला जातो, जो गंजण्याच्या प्रक्रियेलाच थांबवून टाकतो. या तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या, म्हणजे प्रचंड मोठ्या स्तरावर होतो.
जमिनीखालच्या स्टीलच्या पाण्याच्या आणि गॅसच्या पाईपलाईन्स, मोठमोठ्या स्टोरेज टाक्या, जहाजांचं पाण्याखालचं बाह्य कवच आणि समुद्रात उभे असलेले ऑइल प्लॅटफॉर्म्स या सगळ्या अवाढव्य संरचनांना गंजण्यापासून वाचवण्यासाठी ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. चला आता आपण आपल्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. यात आपण दोन्ही पद्धतींमधला नेमका फरक काय आहे, काम करताना कोणती सुरक्षा बाळगायची आणि आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा सारांश बघणार आहोत. लक्षात ठेवा, योग्य पद्धत निवडणं आणि सुरक्षितपणे काम करणं हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. ही स्लाइड आपल्याला दोन्ही तंत्रांमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. बघा, इलेक्ट्रोप्लेटिंगचा मुख्य उद्देश वस्तू सुंदर दिसणं आणि तिचं संरक्षण करणं हा दोन्ही आहे, तर कॅथोडिक संरक्षणाचा उद्देश फक्त आणि फक्त संरक्षण आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग कारखान्यात एका नियंत्रित ठिकाणी होतं, तर कॅथोडिक संरक्षण प्रत्यक्ष साईटवर म्हणजे जागेवरच केलं जातं. सोप्या शब्दांत सांगायचं तर इलेक्ट्रोप्लेटिंग आहे लहान वस्तूंसाठी आणि कॅथोडिक संरक्षण आहे मोठ्या अवाढव्या संरचनांसाठी. एक इलेक्ट्रिशियन म्हणून आपल्यासाठी सुरक्षा ही सगळ्यात आधी येते. 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. 1. इलेक्ट्रिकल सेफ्टी. DC सप्लायसोबत काम करताना इन्सुलेशन नीट तपासा आणि ओल्या हातांनी कधीही काहीही काम करू नका. 2. केमिकल सेफ्टी. रासायनिक द्रावण हाताळताना हातमोजे आणि सेफ्टी गॉगल्स हे घातलेच पाहिजेत. आणि 3. व्हेंटिलेशन. जिथे काम करत आहात ती जागा हवेशीर आहे याची खात्री करा, कारण या प्रक्रियेत धोकादायक वायू तयार होऊ शकतात. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. इलेक्ट्रोप्लेटिंग हे लहान वस्तूंचं रूप सुधारतं आणि त्यांना गंजण्यापासून वाचवतं. या उलट कॅथोडिक संरक्षण मोठ्या संरचनांना जागेवरच गंजण्यापासून वाचवतं. आणि या दोन्ही तंत्रज्ञानांमधली कॉमन गोष्ट म्हणजे दोन्ही इलेक्ट्रोकेमिकल तत्वांवर आणि DC करंटच्या वापरावर आधारित आहेत. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जमिनीखालील एका खूप लांब पाईपलाईनला गंजण्यापासून वाचवण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरणार? इलेक्ट्रोप्लेटिंग की कॅथोडिक संरक्षण? जरा विचार करा. मला खात्री आहे याचं उत्तर आता आपल्या सगळ्यांना नक्कीच माहीत आहे.